12 ऑगस्ट दर्शा अमावस्या. दीपपूजनाचे 10 गुप्त उपाय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, येणारी ही 12 ऑगस्टची दर्शा अमावस्या साधी अमावस्या नाही असे अनेक जण मानतात. या दिवशी अनेक कुटुंबे आपल्या पितरांचे स्मरण करतात, दीपपूजन करतात आणि ईश्वराकडे कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. पण या दिवसाचे नेमके महत्त्व काय आहे? दीप कोणत्या वेळी लावावा, कोणत्या दिशेला ठेवावा आणि या दिवशी अगदी श्रद्धेने हे 10 उपाय करा. या उपायांमुळे पितृदेव हे तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतील. घरात सुख, शांती, समृद्धी येईल आणि या अमावस्येचे फळही तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकेल. तर करता येणारे असे 10 पारंपरिक उपाय कोणते आहेत? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा उपाय हा बऱ्याच जणांना माहीतही नसेल. दर्शा अमावस्या म्हणजे काय? मित्रांनो, प्रत्येक अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व आहे, पण दर्शा अमावस्या ही विशेषतः आत्मचिंतन, पितरांचे स्मरण, दानधर्म आणि दीपपूजनासाठी ओळखली जाते. भारतीय परंपरेत या दिवशी आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यांनी दिलेल्या संस्काराची आठवण ठेवून त्यांच्या स्मृतीला वंदन करणे ही या दिवसाची सुंदर भावना आहे. पितरांचे स्मरण का करावे? आपले आईवडील, आजी आजोबा आणि पूर्वज यांच्यामुळेच आपले अस्तित्व आहे. त्यामुळे दर्शा अमावस्येला त्यांचे स्मरण करून त्यांच्या आत्मशांतीसाठी प्रार्थना केली जाते. अनेक घरांमध्ये असे मानले जाते की या दिवशी कृतज्ञतेने केलेली प्रार्थना मनाला समाधान देते आणि कुटुंबातील ऐक्य वाढवते. दीपपूजनाचे महत्त्व. दीप म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश. श्रद्धेनुसार दर्शा अमावस्येच्या दिवशी लावलेला दिवा ज्ञान, आशा, भक्ती आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. दीपपूजनाची वेळ संध्याकाळी सूर्यास्तानंतर साधारण 7 ते 7:30 या वेळेत स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. देवघर, तुळशीसमोर किंवा सुरक्षित ठिकाणी दीप लावा. दीपपूजन कसे करावे? मातीचा किंवा पितळेचा दिवा घ्या. त्यामध्ये तिळाचे तेल किंवा शुद्ध तूप वापरा. कापसाची वात लावा. दिवा प्रज्वलित करून भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. त्यानंतर पितरांना नम्रतेने वंदन करा. दर्शा अमावस्येचे 10 श्रद्धेने केले जाणारे उपाय. नंबर 1. संध्याकाळी दीप प्रज्वलित करा. सूर्यास्तानंतर देवघरात किंवा अंगणात दिवा लावा आणि पितरांच्या स्मरणाने शांतपणे प्रार्थना करा. नंबर 2. नैवेद्य अर्पण करा. घरी तयार केलेला सात्विक नैवेद्य जसे गोड पदार्थ किंवा पुरी स्वच्छ ताटात ठेवून पितरांचे स्मरण करा. नंबर 3. दक्षिण दिशेला दीप ठेवा. अनेक परंपरांमध्ये दक्षिण दिशा ही पितरांशी संबंधित मानली जाते. शक्य असल्यास त्या दिशेला तिळाच्या तेलाचा दीप प्रज्वलित करा. नंबर 4. कृतज्ञतेची प्रार्थना करा. मनापासून म्हणा, हे आमच्या पितृदेवांनो, तुमचे आशीर्वाद आमच्या कुटुंबावर सदैव राहू दे. नंबर 5. कापूर प्रज्वलित करा. दीपपूजनानंतर कापूर लावून देवाची आरती करा. यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. नंबर 6. गूळ आणि तुपाचा सुगंधी धूप, थोडासा गूळ आणि तूप एकत्र करून धूपपात्रात अर्पण करा. काही ठिकाणी ही परंपरा वातावरण शुद्ध करण्याचे प्रतीक मानली जाते. नंबर 7. कुटुंबासोबत दान करा. घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या क्षमतेनुसार थोडी रक्कम किंवा धान्य एकत्र करून मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करा. नंबर 8. पिंपळ किंवा वडाला जल अर्पण करा. शक्य असल्यास पिंपळ किंवा वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करा आणि त्या ठिकाणी देखील एक दीप प्रज्वलित करा. नंबर 9. विष्णू मंत्राचा जप भक्तिभावाने जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय. वेळ असेल तर भगवद्गीतेतील काही श्लोक किंवा एखादा अध्याय वाचा. नंबर 10. घरासाठी विशेष प्रार्थना. दीप समोर हात जोडून म्हणा, हे परमेश्वरा, आमच्या घरात प्रेम, ऐक्य, समाधान, आरोग्य आणि सद्बुद्धी ही कायम राहू दे. आमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे. आम्हाला सत्कर्म करण्याची प्रेरणा दे. या उपायांचे आध्यात्मिक महत्त्व. श्रद्धेनुसार हे उपाय केल्याने मन अधिक शांत होण्यास मदत होते. पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना ही दृढ होते. कुटुंब एकत्र प्रार्थना करण्याची सवय लागते. भक्ती आणि सकारात्मक विचार वाढण्यास मदत मिळते. मित्रांनो, दर्शा अमावस्या ही भीतीची नव्हे तर श्रद्धा, कृतज्ञता आणि आत्मचिंतनाची तिथी आहे. दीपपूजनाचा खरा अर्थ फक्त दिवा लावणे नसून आपल्या मनात श्रद्धेचा प्रकाश जागवणे ही आहे. पितरांचे स्मरण, ईश्वरावरील विश्वास आणि चांगले कर्म याच्यातच या दिवसाचे खरे सौंदर्य आहे. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि नक्की सांगा, यंदाच्या दर्शा अमावस्येला तुम्ही दीपपूजन आणि पितरांचे स्मरण करणार आहात का? श्री स्वामी समर्थ.